प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण आता इकडे शरूच्या वरती आपला सुद्धा म्हणजे प्रेक्षकांचा सुद्धा शर्वरीवरती विश्वास बसायला लागलेले आहे की खरंच खरंच या सगळ्यामध्ये शर्वरीला मात्र आता इकडे राहुल अडकवत आहे आणि राहुलने शर्वरीला या सगळ्यामध्ये मात्र आता फसवले. शर्वरी निर्दोष आहे असं आपल्या सगळ्यांना सुद्धा आता वाटायला लागलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये अचानकपणे एक एंट्री आणि शरूचं सगळं भांड फुटलेलं आहे. शर्वरी मात्र आता या सगळ्यामध्ये पुरती अडकलेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र आता शर्वरीला या सगळ्यामध्ये मात्र आता खूप मोठा फटका बसणार आहे त्या एका एंट्रीमुळे. पण ही एंट्री नानांची असते ते नाना कसे काय परत आले या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि परत येऊन नाना मी काय सांगितलंय शर्वरीने आणि आता इकडे राहुलने केलेली काळी कारस्थानं कशी वाचलेत, आपल्यासोबत काय केलंय आणि त्यानंतर मात्र आता विक्रांतला सुद्धा कसं मारलंय आणि का मारलंय, काय असं विक्रांतला समजलं होतं. तर विक्रांतला जे सत्य समजलं होतं ते या दोघांच्या अफेअरचं नाही, तर विक्रांतला समजलेलं सत्य त्यापेक्षा महाभयंकर होतं. असं महाभयंकर सत्य काय होतं सगळं सविस्तरपणे पाहूया. प्रेक्षकांनो, आपण पाहत आहोत की ज्या आता देशमुख वकील आहेत त्या मात्र इकडे आता ठामपणे पब्लिक प्रॉसिक्युटर त्या आता शर्वरीच्या विरोधात ठामपणे पुरावे गोळा करूनच आलेले आहेत. त्यांनी A to Z सगळी माहिती शर्वरीबद्दल काढलेली आहे आणि त्याच वेळेला त्यांना आता कळलेलं आहे की शर्वरीचं आणि राहुलचं अफेअर आहे. आणि त्यानंतर मात्र आता त्यांनी जानकीला पुन्हा एकदा कटघऱ्यामध्ये बोलवले आणि सांगितलंय तुम्ही आता न्यायदेवतेची शपथ घेऊन सांगा की राहुलचं आणि शर्वरीचं अफेअर नव्हतं. त्यांना माहितीये की जानकी ही कधीच खोटं बोलणार नाहीये. भले आता काहीही झालं तरी जानकीच्या तोंडून आता कोर्टामध्ये खोटी बातमी येणारच नाहीये. आणि मुळातच शरूनेच मात्र आता हे कन्फेस केल्यामुळे जानकी म्हणू पण शकत नाहीये की मला संशय आहे किंवा मला असं वाटतंय, पण तसं काही नाहीये. कारण आता स्वतः शरूने तिला आता कबुली दिलेली आहे की हो 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 मी आता इकडे राहुलच्या प्रेमामध्ये पडले होते आणि आता विक्रांतला डिवोर्स देणार होते. आणि त्याचवरती जानकी म्हणते हो, एका आता मोहाच्या क्षणामध्ये त्यांनी तो निर्णय घेतला होता, पण त्या निर्णयाचा मात्र आता त्यांना आत्ताच पश्चाताप होत आहे. कारण काहीही झालं तरी सुद्धा त्यांचं विक्रांत भाऊजींवरती प्रेम होतं, पण एका मोहाच्या क्षणाला त्यांचा हा निर्णय मात्र आता चुकला. यावरती देशमुख म्हणतात असं तुम्हाला वाटतंय ना. आता खरं सांगायचं तर इकडे त्यांचा निर्णय चुकला असं त्यांना वाटलं असतं तर त्यांनी विक्रांतला मारलंच नसतं ना. कारण हा जर का मोहाचा क्षण होता ना तर आता खून थंड डोक्याने झालेला आहे. हे आता या सगळ्या केसमध्ये म्हणजे पूर्णपणे सगळ्यांनी फॉरेन्सिक डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे की कोणत्याही रागाच्या भरात किंवा गडबडीत हा खून झालेलाच नाहीये. तर आता ठरवून व्यवस्थितरित्या हा खून अगदी थंड डोक्याने केलेला आहे. याचा अर्थ हा रागाच्या भरात किंवा आता भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नाहीये ना. म्हणजे ह्यांनी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. जानकी, मी तर तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे. तुम्हाला आता सत्याची इतकी जर का चाड आहे ना तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता सत्याची बाजू घ्याल आणि सत्याचाच मात्र आता विजय होईल असं मला वाटते. जानकी सांगते हे बघा, मला म्हणजे जानकी आता स्पष्टच बोलायला लागते. खरं सांगायचं तर मला सुद्धा याआधी संशय आला होता की शरूताईंनीच हे सगळं करण्याची शक्यता आहे. पण ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं ना त्यानंतर मात्र माझा विश्वास बसला. त्यावरती देशमुख बाई आता ओळखतात म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर बोलायला लागतात काय त्यांनी तुम्हाला सांगितलं तरी काय असं की त्यानंतर तुमचा आता विश्वास बसला. असं म्हटल्यावर ती जानकी सांगायला लागते शर्वरी वंशजनी माझ्याजवळ कबुली दिली होती की हो त्या राहुलच्या प्रेमात पडल्या म्हणजे राहुलने त्यांना त्यांच्या प्रेमामध्ये पाडलं होतं किंवा आता त्यांना या सगळ्यामध्ये भुलवण्याचा प्रयत्न केला होता. पण आत्ता सध्याच्या घडीला शर्वरी वंशजनी जे सांगितलं ते मी तुम्हाला कोर्टात सांगून उगाचच हे स्पॉइल करणार नाहीये. यावरती देशमुख म्हणतात पण या फिंगरप्रिंट ज्या काही आता आलेल्या आहेत त्या. जानकी सांगते ठीक आहे मी तुम्हाला आता सांगते. शर्वरीताईंनी मला सांगितलं की राहुलने त्यांच्याकडे हातोडा मागितला आणि त्यावेळेला मात्र त्यांनी फक्त तो हातोडा उचलून दिला. त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात पब्लिक प्रॉसिक्युटर की मग त्यांनी हातोडा उचलून दिला मग राहुलचे फिंगरप्रिंट का नाहीत, राहुलने तो हातोडा घेतला ना. यावरती मात्र आता ती सांगते पण त्याच्या हातात हँगलोज होते. त्यावरती मात्र आता देशमुख सांगायला लागतात म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर बोलायला लागतात तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवाल का. कुणीतरी व्यक्ती घरामध्ये हँगलोज घालून हातोडा मागते आणि आपल्याला संशयच येणार नाहीये. कसं काय हे शक्य आहे. तुम्ही तरी स्वतः आता विचार करून बघा की तुमचा नवरा आता इकडे बॅग पॅक करतोय आणि बॅग पॅक करताना ज्या हातोड्याची काहीच तिकडे गरज नाहीये
तो हातोडा तो तुमच्याकडे मागतोय आणि तुम्ही तो हातोडा देत आहे मिलॉर्ड. आणि त्यावेळेला यांच्या नवऱ्याने समजा हँगलोज घातलेत, यांना संशय येणार नाही का, असं म्हणत तिने आता आपली बाजू मांडले. इकडे आता त्यानंतर शर्वरी सांगते नाही, मला खरंच संशय आला नाही. आणि त्यावरती मात्र आता इकडे पब्लिक प्रॉसिक्युटर सांगायला लागतात, म्हणजे ह्याचा अर्थच काय होतो, याचा अर्थ हाच होतो की या सगळ्यामध्ये या खोटं बोलत आहेत. आणि हे बोलल्यावर ती जानकीला म्हणू नका, अवंतिकाला, कुठेतरी सगळ्यांनाच मात्र आता पब्लिक प्रॉसिक्युटरने सांगितलेली गोष्ट पटले की बरोबर आहे, आपल्याला संशय येणारच ना. जर का आता डायरेक्ट या सगळ्यामध्ये कुणीतरी आपल्याकडे हातोडा मागतंय आणि ते पण हँगलोज घालून, ते पण बॅकपॅक करत असताना संशय येणं साहजिकच आहे. ही गोष्ट ज्या वेळेला अवंतिका आणि आता जानकी यांच्या नजरेसमोर आले, दोघी जणी मात्र आता इकडे कोर्ट सुटल्यानंतर एकमेकी बोलत आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता शर्वरी इकडे आता अवंतिका सांगायला लागते, वहिनी अहो त्या जे काही बोलला ना ते आता खरंच पटलेलं आहे मला. म्हणजे एकटा राहुल हे सगळं करू शकत नाहीये, हे सुद्धा माझ्या गोष्टी लक्षात आले. त्यांनी एक मुद्दा मांडला होता, तुम्हाला आठवतंय का, मध्येच त्यांनी एक मुद्दा मांडला होता की फॉरेन्सिक डिपार्टमेंटने सुद्धा सांगितलेलं आहे की हे एका व्यक्तीचं काम नाहीये. कारण आता डोक्यामध्ये हातोडा घालत असताना मात्र आता त्यांनी धडपड करण्याची शक्यता आहे, ओरडा करण्याची शक्यता आहे. आणि विरोध करत असताना मात्र आता कुणीतरी त्यांचे हात धरून ठेवले होते आणि हात धरल्यामुळे त्यांच्या हातावरती सुद्धा आता जखम झालेली आहे. म्हणजे विचार करा, एकच व्यक्ती हाताने हातोडा मारू शकत नाहीये आणि एकच व्यक्ती या सगळ्यामध्ये मात्र आता वार करू शकत नाही हात धरून. म्हणजे दोन व्यक्ती होत्या. ही गोष्ट तर आपल्याला मान्य करावी लागणार आहे. आणि पब्लिक प्रॉसिक्युटरने म्हटल्याप्रमाणेच मला कळतच नाहीये की आता शरू वंशला संशय कसा नव्हता आला. जानकी म्हणते सेम, जो तुझ्या डोक्यामध्ये विचार तोच विचार माझ्या डोक्यात सुद्धा आता आलेला आहे. पण काय करायचं, या प्रश्नाची उत्तरं कोण देऊ शकेल आपल्याला. त्यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते, एकच व्यक्ती आहे जी या प्रश्नाची उत्तर देऊ शकेल, कारण हा क्राईम सीन झाला असणार. त्यावेळेला तिकडे 3 व्यक्ती असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे एक विक्रांत भाऊजी, एक आता राहुल आणि ती तिसरी व्यक्ती. आता ती तिसरी व्यक्ती शर्वरी वंश आहेत किंवा नाहीयेत यावरती चर्चा करण्यापेक्षा राहुल हा त्यातला म्हणजे 2 व्यक्ती तर कन्फर्म आहेत. एक म्हणजे विक्रांत भाऊजी जे आता ह्या जगात नाहीयेत आणि दुसरा म्हणजे आता राहुल जो या जगात आहे, त्याला शोधलं काढलं पाहिजे. राहुलची जी काही बाजू आपण ऐकली ना, तर त्याच वेळेला आपल्याला लक्षात येईल की शर्वरी वंश या आता दोषी आहेत की निर्दोष आहेत. असं म्हटल्यावरती जानकी सांगते, पण राहुल कुठे सापडणार. यावरती ती म्हणते, मी खरं तर आता इकडे म्हणजे राहुलची माहिती काढायचा प्रयत्न केला, पण तो ज्या घरामध्ये राहायचा ना तिकडे नाहीये, तो तिकडून फरार झालाय. याचा अर्थ काय होतो, राहुल तर 100% याच्यात इन्व्हॉल्व आहे, पण राहुलच्या सोबत कोण आहे हे माहिती काढली पाहिजे. असं म्हटल्यावरती जानकी म्हणते, राहुलला बिळाच्या बाहेर काढायची एक युक्ती आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते, ती म्हणजे अवंतिका. म्हणजे कोणती युक्ती. जानकी आणि अवंतिका यांच्यामध्ये मात्र आता असं काही बोलणं होतं की त्यानंतर मात्र ह्या दोघींनी केलेला हा सगळा प्रकार इकडे आता अशा पद्धतीने समोर येणार असतो की ज्यामध्ये शर्वरी आणि राहुल हे दोघ जण अडकणार असतात. कारण सगळ्यात महत्वाची व्यक्ती असते नानांचा मात्र आता इकडे म्हणजे विक्रांतचा खून का झालाय, तर आता ज्या वेळेला नाना इकडे गेलेले असतात मंदिरामध्ये, तर नाना मंदिरामध्ये गेलेले असतानाच मात्र आता नानांनी या दोघांना एकत्रितपणे एकमेकांच्या मिठीमध्ये पाहिल्याचं आपण पाहिलंय. आणि त्या जेव्हा आता नानांनी या दोघांना पाहिलंय तेव्हा मात्र या दोघांनी नानावरती अटॅक केलाय. आणि हा जो अटॅक केलेला आहे तो विक्रांतने पाहिलेला आहे. विक्रांतने मात्र ह्या दोघांच्या अफेअर बद्दल त्याला आधीच समजलंय, म्हणून शर्वरीने डिवोर्स मागितलाय हे पण विक्रांतला समजलेलं असतं. पण नानांवरती या दोघांनी हल्ला करून नानांना मारण्याचा प्रयत्न केलाय आणि नाना गेलेत ह्या दोघांच्यामुळे, हे दोघं खुनी आहेत हे विक्रांतने पाहिले आणि म्हणून या दोघांनी विक्रांतचा काटा काढलाय. पण या सत्याचा उलगडा अशा पद्धतीने होणार आहे की नाना स्वतः कोर्टामध्ये आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मालिकेचा टर्निंग पॉइंट कोर्टात येणार आहे. कोर्टात नाना येऊन आता साक्ष देणार, कारण यांनी माझ्यावरती अटॅक केला आणि तो विक्रांतने पाहिला आणि म्हणूनच विक्रांतने आणि मी नाटक करत मात्र आता ह्यांना अडकवण्याचं ठरवलं होतं. पण यांना माझ्याबद्दल नाही कळलं, कारण मी मेलोय असं कळलं, पण विक्रांतला मारण्याचा ह्यांनी जो कट रचलाय तो ह्यांनी केलेला हा महाभयंकर खेळ आहे. असं म्हणत नानांनी मात्र आता मोठा खुलासा केलाय आणि त्यानंतर एका झटक्यात मालिकेमध्ये सगळ्या गोष्टी उलगडलेल्या आहेत. विक्रांत जीवानिशी केलाय, पण नाना जिवंत कसे, नानांना या सगळ्यामध्ये मात्र आता मृत्यूने कसं काय वाचवलं हे सगळं सत्य येणाऱ्या भागात कळणार आहे.